कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र ग्रंथाची ताकद। 4 ते 5 वर्षापूर्वीची ही सत्य घटना आहे। ही सत्य घटना जून जुलै महिन्यामध्ये घडलेली आहे। केदार, रसाद आणि सुशांत आणि गणेश पुण्याहून विदर्भातील माहूरला गेले होते। तेव्हा आलेला हा भयान अनुभव। हे चौघेजण एनवा गाडी घेऊन संध्याकाळी कारंजात पोहोचले। कारंजे म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचे स्थान। तिथे तासभर थांबायचं होतं आणि नंतर पुढे 150 किमीवर असलेल्या माहूरला निघायचं असं आमचं ठरलं होतं। पण पावसाने आणि गाडीने नाटक केल्यामुळे आम्हाला तेथे पोचायला 8:30 वाजले। आम्ही सर्वजण 8:30 वाजता कारंजेमध्ये पोहोचलो आणि तेथे गेल्यानंतर दर्शन घेईपर्यंत आणि प्रसाद घेईपर्यंत 10 वाजले। पाऊस सुरूच होता आणि त्यामध्ये गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम होता। त्यामुळे पुढे जावं की नाही असा मोठा प्रश्न होता। नाही करत आम्ही 10:30 वाजता पुढे जायचं ठरवलं। ड्रायव्हिंग करायचं तसं काही टेन्शन नव्हतं, परंतु तेथील भाग हा आमच्यासाठी नवीन होता। शिवाय तेथे पाऊस देखील चालू होता। सुट्टीचं नियोजन असल्यामुळे वेळ वाया न घालवता पूर्ण ट्रिप करायची होती। हळूहळू पोहोचू असे म्हणत आम्ही तेथून निघालो। परंतु तेथून हलण्या अगोदर आम्ही गाडी एका मंदिराजवळ पार्क केली। त्यावेळेस तेथील एका दुकानाच्या आडोश्याला 3 गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजे बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली। आता देवाच्या दारामध्ये आम्हाला लिफ्ट मागितली होती, त्यामुळे आम्ही त्यांना देखील आमच्याबरोबर घेतले आणि तेथून आम्ही निघालो। त्यांना नंतर आम्ही बस स्थानकावर सोडले आणि तिथून पुढे थोडं आल्यानंतर प्रसादला सीटवर एक बॅग दिसली आणि ज्यावेळेस आम्ही सर्वांनी ती बॅग पाहिली त्यावेळेस आमच्या लगेचच लक्षात आलं की ती बॅग ही त्या गुरुजींपैकीच एक जणाची असावी। त्यामुळे आम्ही परत लगेचच बस स्टँडवर आलो त्यांना बॅग देण्यासाठी। आम्ही बस स्टँडवर पोहोचलो, परंतु तेथे आम्हाला गुरुजी दिसले नाहीत। बहुतेक त्यांना एसटी मिळाली असावी। त्यानंतर आमच्या लक्षात आले की जर बॅगमध्ये कोणाचाही नंबर असेल तर आम्ही त्यांना फोन करून कळवू। म्हणून ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि नंतर आम्ही प्रवासासाठी पुढे नंतर निघालो आणि त्यानंतर आमचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला। वेळ ही रात्रीची 11 वाजले होते। त्याबरोबरच पाऊस देखील चालूच होता आणि त्याबरोबरच भिन्न काळोख देखील होतं। कारंजे ते माहूरचा 110 किलोमीटरचा रस्ता भयानकच आणि शांतच होता। कारंजे सोडले की 10 किलोमीटर पासून नुसते जंगल सुरू झाले होते आणि त्या रस्त्यामध्ये क्वचितच एखादी गाडी दिसत होती। प्रवास करत असताना काही आणि थोडीशी चौकातली गावे सोडली किंवा काही छोटीशी घरे सोडली तर भयान अंधार सर्वत्र पसरलेला होता। आमचा प्रवास चालूच होता, त्याबरोबर मुसळधार पाऊस देखील चालूच होता। त्याबरोबरच थंड वारा देखील चालूच होता आणि त्यामुळे सर्वांना आपोआपच झोप आली आणि गणेश एकटाच ड्रायव्हिंग करत होता। बाकी सर्व झोपले होते। सर्वत्र काळोख हा पसरलेलाच होता। अधूनमधून विजा देखील चमकत होत्या आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दुसरी कोणतीही गाडी आमच्या सोबत नव्हती आणि गणेश एकटाच ड्रायव्हिंग करत होता। त्यामुळे त्याच्या मनामध्ये काहीतरी थोडे तरी वेगळे विचार येऊ लागले होते आणि त्याच्या मनामध्ये असे आले की जर इथे काहीच दिसत नाही, सर्वत्र अंधार आहे, थंडगार वारा सुटलेला आहे आणि
भिन्न काळोख आहे. यामध्ये जर आपली गाडी बंद पडली तर झालं कल्याण, असा विचार त्याच्या मनामध्ये येत होता. मनामध्ये थोडीशी भीती ही वाटतच होती. त्यामुळे गाडीतील गाण्यांचा व्हॉल्यूम थोडासा मोठा केला. पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला. पण कारंजे तो मनोरा असा 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर गणेशला झोप येऊ लागली. म्हणून आम्ही सर्वजण मनोऱ्यात थांबलो आणि नंतर तिथे मस्तपैकी चहा घेतला. आणि त्यावेळेस नेमके 12 वाजले होते. त्यावेळेस सर्वजण 1 तासभर रस्त्याने सरळ चालत होते. पुढे 50-55 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका रस्त्यावर 2 वेगवेगळे रस्ते फुटले होते आणि ते आम्ही पाहिले. आणि 2 रस्ते पाहिल्यानंतर तो रस्ता अगोदरच आमच्यासाठी अनोळखी होता आणि त्यानंतर 2 रस्ते पाहिल्यानंतर आम्हाला समजेना की आता जायचं आहे कोठे. म्हणून आम्ही एक क्षण तिथेच थांबलो आणि विचार करू लागलो की आता कोणत्या रस्त्याने जायचं आहे. आम्ही त्या रस्त्याकडे पाहून कन्फ्यूज झालो, कारण एक रस्ता हा सरळ जात होता आणि दुसरा रस्ता थोडासा तिरका जात होता. त्यावेळेस सर्वांनी निर्णय घेतला की आपण सरळ रस्ता पकडून जायचा आहे आणि तो रस्ता धरून आम्ही सरळ थोडेसे पुढे गेलो. आणि त्यानंतर त्या रस्त्याने आम्ही पुढे जात राहिलो. परंतु आम्हाला तेथे पुढे माहूरचा कोणत्याही प्रकारे उल्लेख दिसेना किंवा एखादं घर देखील दिसेना, ना वस्ती देखील दिसेना. त्याबरोबरच त्या रस्त्याने कोणतीही एकही गाडी येत नव्हती किंवा जातही नव्हती. आणि तेथे दिसत होते ते फक्त भयंकर काळोख आणि पाऊस आणि लांब सडक असा रस्ता दिसत होता. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आम्ही सर्वजण रस्ता चुकलो आहे. परंतु मनामध्ये असा विचारही येत नव्हता की आता आपण फिरून माघारी जावं. त्यावेळेस रात्रीचे 1:30 वाजले होते आणि त्याबरोबरच त्या भागामध्ये मोबाईलला कोणत्याही प्रकारे रेंज येत नव्हती आणि त्या संपूर्ण रस्त्यावरती एकही वाहन येत नव्हते. मागे पुढे कोठेही कोणतीही गाडी दिसत नव्हती. त्या संपूर्ण रस्त्यावरती फक्त आमचीच गाडी होती आणि त्याबरोबरच एक फुल व्हॉल्यूम असलेली गाणी चालू होती. गाडीमध्ये फक्त आम्ही 4घे जणच होतो आणि सर्वजण जागेच होतो आणि त्यामध्ये 4घेही घाबरले होते. परंतु कोणही एकमेकांना सांगू शकेना की आपण रस्ता चुकलो आहे. सर्वांच्या मनामध्ये एक वेगळीच ईशा आणि अपेक्षा होती आणि सर्वजण म्हणत होते की सरळ गाडी जाऊ दे, थोडे तरी पुढे गेल्यानंतर आपल्याला एखादे घर सापडेल किंवा बरोबर रस्ता सापडेल. आणि त्या भयान वातावरणाचा परिणाम आमच्या सर्वांच्या मनामधील भीती वाढवत होते आणि सर्वांच्या मनामध्ये भीती देखील वाढू लागली होती. त्याबरोबरच आमच्या सर्वांच्या मनामध्ये एकच भीती होती की आता इथे गाडी बंद पडायला नको, एवढीच प्रत्येकाची इच्छा होती. एखादं गाव येईपर्यंत हाच रस्ता पकडून सरळ जात राहायचं, असं सर्वांनी ठरवलं. असा विचार करत करत गाडी सरळ चालवत अर्धा-पाऊण तास निघून गेला. पाऊस हा पडतच होता. त्याबरोबरच खिडक्या बंद होत्या आणि रस्ता संपत नव्हता. जास्त वेळ गाडी चालूच होती. त्याबरोबरच निसर्गाची हाक आली, म्हणजे थंडी, पाऊस, वारा यामध्ये जाम लागली होती. आणि बरोबरच त्यावेळी गणेशला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम देखील होता. त्यामुळे त्याच्या मनामध्ये एकच विचार येऊ लागला की आता काहीही झालं तरी पटकन गाडी थांबवून मोकळे व्हावे. आणि असाच विचार त्याच्या मनामध्ये चालूच होता. परंतु हिंमत मात्र होत नव्हती आणि त्याबरोबरच त्याला आता दुसरा कोणताच विचार येत नव्हता. त्याबरोबरच थोड्याच अंतरावर त्यांना एका जागेवर पुढे गेल्यानंतर थोडंसं शेत दिसलं आणि एक घर दिसलं. त्यावेळेस गणेशने ठरवले की या शेतातील फार्म हाऊसवर कोणीतरी असेल आणि तिथे गेल्यानंतर आपण पटकन अगोदर मोकळं होऊ आणि तिथून तेथील लोकांना आपण मोहरचा रस्ता विचारू. सर्वांच्या मनामध्ये आता थोडंसं समाधान आणि सुख चालू झालं होतं. गणेशने विचार केला की तिथे गेल्यानंतर आपण थोडा वेळ आराम करूया. आता सर्वांच्या मनामध्ये धीर आला होता. असा विचार करून त्याने तिथे त्या फार्म हाऊसच्या शेजारी डाव्या बाजूला गाडी थांबवली आणि प्रत्येकाने आपण गाडीतील छत्र्या काढल्या आणि गाडीतून उतरले.
आणि छत्री उघडून डोक्यावर घेतली. त्याबरोबरच केदारने त्याची सॅक देखील बरोबर घेतली. उतरल्याबरोबर गणेश आणि सुशांतने सर्वात अगोदर एका बाजूला जाऊन ते मोकळे झाले आणि नंतर ते त्या फार्म हाऊसकडे निघाले. आणि ज्यावेळेस त्यांनी ते फार्म हाऊस पाहिलं तर ते जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं मोठं घर दिसत होतं. त्याबरोबरच शेताच्या हिंद्रीवर लिंबाचं एक मोठं झाड त्यांना दिसत होतं. त्याबरोबरच त्या घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला होता. त्यामुळे घराचा बाहेरील भाग हा पूर्णपणे चमकत होता. तो संपूर्ण उजेडामध्ये दिसत होता. त्या घराला एक छोटासा पोर्च देखील होता. त्याबरोबरच त्या घराच्या एका बाजूला बैलगाडी देखील होती. त्याबरोबरच त्या बैलगाडीच्या समोर थोडासा चारा देखील पडलेला होता. आणि आम्ही सर्वांनी पाहिलं की त्या बैलगाडीच्या खाली एक कुत्रं निवाऱ्याला बसलेलं होतं. त्याबरोबरच पाऊस आणि काळकोट अंधार लांबपर्यंत पसरलेला दिसत होता. आम्ही सर्वजण त्या घराकडे निघालो. परंतु तेवढ्यातच त्या घरापाशी गेल्यानंतर सुशांतला एका कोपऱ्यामध्ये शांतपणे एक माणूस त्याला दिसला आणि या पावसामध्ये तो पूर्णपणे डोक्यापासून पायापर्यंत तो पूर्ण ओलाचिंब झालेला आणि तिथे झोपलेला दिसला. परंतु त्याच्या अंगावर झाकलेले कपडे पूर्ण कोरडे दिसत होते. हे पाहून आम्ही सर्वजण चक्रावलो आणि ह्या एकूण वातावरणामध्ये ते संपूर्णपणे भीतीदायक होते. हे पाहून आम्हा सर्वांना खूप भीती वाटली. परंतु रस्ता विचारायचा होता आणि काहीतरी मदत मिळेल या आशेने आम्ही सर्वजण त्या घराकडे निघालो होतो. आम्ही सर्वांनी चौघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडलेले होते. एकमेकांना धीर देत त्या घराकडे निघालो आणि तेथे गेल्यानंतर त्या पोर्चच्या समोर आम्ही उभे राहिलो. आम्ही सर्वजण पोर्चच्या समोर गेलो. पाहतो तर काय, दरवाजा हा उघडाच होता आणि घराच्या आतमधील वातावरण पाहून आम्ही सर्वजण चक्रावलो होतो. त्या घरामध्ये 7 ते 8 लोक तशाच अवस्थेमध्ये झोपलेली होती. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत संपूर्णपणे झाकलेली ती लोक तशीच झोपलेली होती. आणि ती संपूर्ण लोक, घरातील 7 ते 8 लोक संपूर्ण कांबरून घेऊन ते शांत झोपलेली होती. त्याबरोबरच घर हे उघडेच होते. त्या घराचा दरवाजा लावलेला नव्हता. त्यानंतर गणेश आणि सुशांतने दरवाजा वाजवला. भाऊ, दादा, काका अशा आवाज देत हाका मारू लागले. गणेश आणि सुशांतने मोठमोठ्याने हाका मारल्या, परंतु आतून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. एकदा आमच्या मनामध्ये असाच विचार आला की हे सर्वजण प्रेतासारखे पडले होते. आणि त्यातच असा देखील विचार आला की खरंच काही हे प्रेतच आहेत की काय, असेच ते पडले होते. आणि त्या भयंकर वातावरणामध्ये ती विचित्र परिस्थिती मनाला जास्तच भीती दाखवत होती. पावसात झोपलेला असून देखील हे सर्व समजण्यापलीकडचे होते. परंतु दुसरा पर्याय कोणताच नव्हता. मनामध्ये खूप भीती वाटत होती आणि तेवढ्यात विचार केला, आपण घरामध्ये जाऊया. आणि त्यासाठी घरामध्ये एक पाऊल, उंबरेच्या आतमध्ये एक पाऊल ठेवला. तेवढ्यात वीज अशी मोठ्याने काडकन चमकली. ढगांचा गडगडाट झाला आणि त्याच वेळी सुशांतला काय झालं काहीच समजलं नाही. आणि तो मोठ्याने एकदम जोरात ओरडला. आणि तो मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, थांब, पुढे जाऊ नकोस. आणि पटकन सर्वजण माघारी फिरा आणि गाडी काढा, आपण आता इथून लगेचच जायचं आहे. आणि तो मोठमोठ्याने ओरडत ओरडतच त्याने आमच्या सर्वांचे हात पकडले आणि ओढत आम्हाला घेऊन गाडीकडे निघून गेला. आणि गाडीमध्ये आम्हाला सर्वांना त्याने बसवले. आणि आम्ही अगोदरच सर्वजण खूप घाबरलो होतो. काहीच सुचत नव्हतं. आणि त्यामध्येच आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की अचानकच याला काय झाले, हा एवढ्या मोठ्याने का ओरडला. परंतु त्यावेळी काहीच सुचत नव्हतं. आणि नेमकं त्याच वेळी आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि गाडी चालू केली. आणि दररोज तर ही गाडी चालू करायची म्हटलं की दररोज नाटक करत असते. परंतु नाटक करणारी गाडी ही लगेचच कसं काय चालू झाली. आणि हा विचार आमच्या डोक्यामध्ये चालूच होता. पटकन ती गाडी चालू केली आणि आम्ही गाडी चालवत रस्त्याने चालू लागलो. सर्वजण गाडीत बसले आणि पटकन सर्वजण शांत झाले.
कोणीच काहीही बोलत नव्हते. थोडं पुढं गेल्यानंतर सर्वांनी आपले डोळे मिटले आणि बाकीचे सर्वजण झोपी गेले. सर्वांचं वागणं हे कळण्यापलीकडचं होतं. त्याबरोबर अचानक ओरडणं, अचानक चला म्हटणं, अचानक हाताला धरून ओरडणं हे आम्हाला किंवा मला काही समजत नव्हते. अशातच गाडी चालूच होती. रात्रीच्या 3 वाजल्या होत्या. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता. सर्वजण त्याच तंद्रीमध्ये होते आणि त्याबरोबर आमच्या बरोबर होते ते फक्त फुल व्हॉल्यूमचं म्युझिक आणि तोच शून्य रस्ता आणि काळोख आणि मुसळधार पाऊस. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट होत होती, ती म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आमची गाडी ही गोल गोल फिरत आहे. कारण रस्ता हा आमच्यापासून संपतच नव्हता. आमची गाडी कितीही पुढे गेली तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्ही या अगोदर इथून गेलो होतो. सर्वांच्या मनामध्ये भीती होती. सर्वजण थकलेले होते. त्यामुळे या गोष्टी कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सर्वजण शांत बसले होते. परंतु त्यामध्ये महत्त्वाचे होते की रस्ता संपवणे. त्यामुळे आम्ही फक्त त्याच विचारामध्ये होतो. कोणीही कोणाशीही काहीही न बोलता फक्त प्रवासच चालू होता. शेतावर घडलेला प्रकार, फार्म हाऊसच्या समोर घडलेली सर्व गोष्टी आणि त्यामध्ये एकदम घडलेल्या सर्व घटना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये चालूच होत्या. 2 तास आमची गाडी तशीच चालू होती. किती अंतर संपलं आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे हे आम्हाला अजिबात सुद्धा सर्वांना काहीच समजत नव्हते. आणि या प्रवासामध्येच पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर आम्हाला एक चौक दिसला आणि त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही चौक पाहिला त्यावेळेस आम्ही अचानक किंचाळलोच. केदार तर झोपलेलाच होता. चौक पाहिल्यानंतर तिथे आम्हा सर्वांच्या मनामध्ये एक विचार आला की आता सुटलो बाबा एकदाशी तिथून. आणि त्या चौकामधील रस्ता हा एकीकडे माहूर, एकीकडे दानवा आणि चौथा रस्ता, तिसरा रस्ता मनोऱ्याकडे असा फलक होता. आणि एकदाशी सापडला तो रस्ता आणि माहूरवरच्या रस्त्याकडे आम्ही सर्वजण वळलो. गाड्या ये जा करत होत्या. माहूरचं स्टोन दिसत होते. मनात वेगळ्याच प्रकारची शांतता होती. परंतु रात्रीच्या प्रवासाने डोकं मात्र खूप जड झालं होतं. त्यामुळे आता विचार केला की कुठेतरी थांबूया आणि तेथे आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर एका चहाच्या टपरीवरती थांबलो. तिथे गाडी लावली एका बाजूला आणि सर्वजण उतरलो आणि त्या टपरीवरती जाऊन खुर्च्यांवरती जाऊन बसलो. तेथे चहा घेतला आणि चहा घेत घेत त्या शेतातील फार्म हाऊसवर आणि तेथील घडलेल्या घटनेवर आम्हा चौघांचा विचार चालू झाला होता. आम्ही एकमेकांशी बोलत होतो. गणेश आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती. केदारचं डोकं दुखत होतं. त्यावेळेस विचारले केदारला की अरे केदार, काय झाले होते तुला? त्या फार्म हाऊसवर तू अचानकच का ओरडला? असा तू का वागत होता? नेमकं असं काय वाटलं तुला? तू एवढ्या मोठमोठ्याने किंचाळलास आणि पटकन आम्हाला धरून ओढत आणलंस. काय झालं तुला हे तरी आम्हाला सांग. त्यावेळेस केदार बोलला, गळ्या शपथ, आई शपथ लका, काय झालं? मी काय बोलत होतो हे मला देखील समजत नव्हतं. नेमकं तिथं काय घडलं हे देखील मला समजलं नाही. आणि मी असं काहीही करत नव्हतो. परंतु आपोआपच माझ्याकडून तसं घडत होतं. आणि आम्हा सर्वांना विश्वास बसला. आम्हा सर्वांना माहीत होतं की केदार असं कधीच वागत नाही. त्यामुळे केदारचं तसं वागणं आमच्यावर किंवा आम्हाला देखील त्याच्यावर विश्वास बसला होता. कारण आम्ही जरा चक्रावलो होतोच. आणि त्यावेळेस आमच्या गप्पा ह्याच चालू होत्या की न संपणारा रस्ता, ते घर, तेथील माणसं आणि शांत दगडासारखा बसलेला तो कुत्रा याविषयीच आमचं बोलणं चालू होतं. आणि गप्पा चालू असताना तेथील चहा देणारा एक माणूस आमच्या गप्पा तो ऐकत होता आणि आमच्या गप्पा ऐकत ऐकतच तो आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहत होता. आणि तो आम्हाला म्हणाला की तुम्ही त्या शेतावरील घराकडून त्या रस्त्याने आला? हां, तरीच मला वाटलंच की तुम्ही जे बोलत आहात असे काय बोलत आहात. आणि त्यानंतर तो चहा देणारवाला माणूस म्हणतो की अरे भावांनो, तो रस्ता हा भूलभुलैयाचा रस्ता आहे. तिथून आलेला कोणीही वाचत नाही. आणि तो रस्ता आणि तेथील घर हे पावसाच्या रात्रीत माणसं गिळतात
आणि त्यावेळेसच तुम्ही त्या पावसामध्येच तिथून तुम्ही आलात. खरोखरच पोरांनो, तुम्ही नशीबवान आहात. आणि ज्यावेळेस त्या चहा देणाऱ्या माणसांनी आम्हा सर्वांना असं सांगितलं, त्यावेळेस खरोखरच आम्ही सर्वजण गोंधळूनच गेलो. त्यावेळेस आम्हा सर्वांना काहीच समजत नव्हतं की आमच्याकडून रस्ता चुकणं एवढं भयंकर कसं होऊ शकतं. त्यावेळेस सर्वांनी त्या चहावाल्याकडे पाहिलं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्यावेळेस गणेशने त्या चहावाल्याला विचारले, आम्ही वाचलो वाचलो म्हणजे काय? तुम्ही नीट आम्हाला समजून सांगा. त्यावेळेस चहावाला म्हणतो की डेंजर होतं भाऊ, देवाची कृपाच समजा. मारुतीला जाताना नारळ फोडा आणि गुरूंचं दर्शन घ्या. हे सांगितल्यानंतर त्या चहावाल्या माणसाला पाहून गणेश तर अजूनच गोंधळला होता. कारण त्या चहावाल्याचा चेहरा कुठेतरी बघितल्यागत त्यांना वाटत होता. परंतु चहाच्या पुढे हे सर्व काही व्यर्थ होते. मनामध्ये तो भयंकर घडलेला प्रसंग मनातून जातच नव्हता आणि त्यामध्येच चहावाल्याचं बोलणं अगदी डोक्यावरून जात होतं. आम्हा चौघांना माहूरला पोचायचं होतं, त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणं, पुढचं पुढं बघू असं म्हणून आम्ही तेथून निघालो. तासाभरामध्ये आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो. तेथे गेल्यानंतर 2 दिवसाच्या मजेनं घडलेला प्रकार आम्ही विसरलो. परंतु सर्वांच्या डोक्यामध्ये तो घडलेला प्रसंग थोडा थोडा चालूच होता. ती रात्र, पावसामुळे वाटलेला भयंकर अनुभव हा डोक्यातून थोडा थोडा येतच राहत होता. त्यानंतर लगेचच तो चहावाला आपल्याला काय बोलत होता, त्याला आपल्याला नक्की काय सांगायचे होते. त्यानंतर त्या चहावाल्याला आपण कुठेतरी पाहिलं होतं, पण ते कोठे पाहिलं होतं त्याचा विचार डोक्यात येत होता. या प्रश्नाचं गणेशला उत्तर मिळत नव्हतं, नेमकं आठवत नव्हतं. त्यानंतर माहूरहून निघण्याची वेळ झाली आणि आम्ही सर्वजण गाडीत बसलो. गाडी चालू करताना त्यावेळेस डिझेल, किलोमीटर वगैरे चेक करतो आणि दररोजच्या प्रमाणे त्या दिवशी देखील मी चेक केले. किती किलोमीटर रिकामं फिरलो याचा हिशोब करायला. आणि त्यानंतर आम्हाला खूप मोठा धक्काच बसला. याने आम्ही सर्वजण चक्रावलो. कारण जिथे मनोरा 40 किलोमीटर आणि मनोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉइंट 20 किलोमीटर आणि तो चौक तो माहूर 40 किलोमीटर, एवढं जवळपास 100 ते 110 किलोमीटर पर्यंत जवळ सरकलो होतो. मग रात्री अखंड पहाट होईपर्यंत त्या रस्त्यावर फिरलो. ते किलोमीटर कुठे गेले? महत्त्वाचं म्हणजे त्या रस्त्यावर गाडी फिरल्याची नोंदच झाली नव्हती आणि ना गाडीतलं डिझेल संपलं होतं. त्यानंतर आम्हा सर्वांच्या मनामध्ये आलं की ही भलतीच मोठी गडबड दिसतेय. त्यानंतर दुसरा म्हणाला की हो रे, खरंच काहीच कळत नाही नक्की काय होतंय ते. त्यानंतर आमच्या सर्वांपैकी सर्वांच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण सर्वात अगोदर त्या चहावाल्याला गाठूया. मनामध्ये वादळ सुटलं होतं, भीतीपेक्षा गोंधळ जास्त झाला होता आणि त्या चक्रामध्येच, त्या गोंधळामध्येच आम्ही सर्वांनी प्रवास सुरू केला. त्यामुळे प्रवास हा दिवसात चालू केला. कारण संध्याकाळच्या आठवड्यात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं. पाऊसही नव्हता. त्यानंतर सर्वजण चहाच्या टपरीपाशी आले, परंतु त्या चहाच्या टपरीवर कोणीच नव्हतं. त्यानंतर गणेशने आवाज दिला की चहावाले भैया कुठे गेलेत, असा विचार करत त्या चहावाल्याला आवाज देत पुढे गेले. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस आलो आलो करत पळत आला आणि तो माणूस म्हणाला, बोला काय देऊ, चहा की कॉफी? आणि सर्वांनी तो चहावाला पाहिला आणि ते म्हणाले, हा कोण चहावाला? दुसरे चहावाले भाऊ कुठे गेलेत? आणि तो चहावाला बोलला की कोण दुसरे भाऊ? तर गणेश म्हणाला की नाही, परवा आम्ही इथे आलो तेव्हा ते दुसरे भाऊ चहा द्यायला होते. त्यावेळेस तो चहावाला म्हणाला की नाही तर मीच तर तिथे होतो चहा देण्यासाठी आणि हे हॉटेल माझे आहे आणि या हॉटेलचा मालक मीच आहे. तुम्ही कोणाला भेटला होता? येथे माझ्याशिवाय दुसरा चहावाला दुसरा कोणीच नाही. त्यानंतर अजून एक धक्का बसला. त्यानंतर मनामध्ये विचार चालू झाला की परवा भेटलेले ते कोण होते आणि त्यामध्येच चेहरा कुठेतरी पाहिल्यागत वाटत होता. आता रस्ता चुकणं हे ठीक होतं, परंतु आता आणि तसा जर विचार केला
तर ते नॉर्मल देखील दिसत होते. चहा देणारा तो माणूस, घडलेला तो प्रसंग आणि ते घर, तेथे घडलेलं सर्व काही विचारांच्या डोक्यामध्ये बसत नव्हतं. तो न भिजलेला माणूस, प्रेतागत झोपलेली घरातील माणसं, केदारचं विचित्र वागणं, त्यामध्येच रात्रभर फिरलेल्या किलोमीटरचा गोंधळ आणि त्यानंतर त्या चहावाल्याने सांगितलेलं हे सर्व काय होतं? तो माणूस गेला कोठे? आणि इथे जास्त गोंधळ होत होता. आणि त्यावेळेस सर्वांनी विचार केला की डोक्याला ताण देण्याने आता काहीच होणार नाही. हे जेवढं काही प्रकरण घडलं आहे ते आता इथंच विसरूया. जास्त विचार केल्याने आता काही समजण्या पलीकडे झालं आहे. डोक्यात भरपूर विचार चालू होते, परंतु एखाद्याला विचारायला जावं तर ते काही वेगळंच घडत होतं. त्यामुळे विचारांना मनाची साथ नव्हती. काहीतरी भयंकर हे नक्की आहे असा विचार केला आणि तिथून पुढे आम्ही गाडी चालू केली. त्यानंतर सर्व काही मनामध्ये गोंधळ चालूच होता. त्यानंतर आम्ही सर्वजण चौकामध्ये पोहोचलो आणि चौकामध्ये पोहोचल्यानंतर चौकाचा हा वेगळाच प्रसंग दिसत होता. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला फक्त चक्कर यायचं बाकी होतं. आणि त्या चौकामध्ये आम्ही गेल्यानंतर तेथील रस्ता, एक रस्ता वाया मनोरा कारंजाला जात होता, एक रस्ता वाया दारवा कारंजाला जात होता, तिसरा रस्ता माहूरकडे जात होता आणि चौथा रस्ता, आम्ही ज्या रस्त्याने त्या चौकात आलो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता. कारण त्या ठिकाणी तो चौथा रस्ताच नव्हता. चौथा रस्ता त्या ठिकाणाहून गायब झाला होता. काय प्रकार आहे हा सर्व? या चौकातील रस्त्याने आम्ही इथं पोहोचलो होतो. हा सर्व विचार करून आम्ही सर्वजण सुन्न झालो होतो आणि आम्ही एकमेकांना विचारू लागलो. त्यावेळेस हे 3च रस्ते आहेत भाऊ, अशा एका वडापाववाल्याने आम्हाला आवाज देऊन सांगितलं. हे सर्व पाहून डोकं जड झालं होतं. हा सर्व प्रकार मन मानत नव्हतं. कारंजे वाया धारवा 110 किलोमीटर, वाया मनोरा 150 किलोमीटर. सुशा, आपण बघू काय प्रकार आहे तो, असा गणेश म्हणाला. ओरडा आहे, 40 किलोमीटर जास्त वर चालेल. आणि त्यानंतर वाया मनोरा हा रस्ता पकडला आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे आसपास होत्या. मनामध्ये विचार हे चालूच होते, मन गोंधळलेले होते आणि आम्ही तो रस्ता धरून सरळ पुढे जात होतो. परंतु ज्या रस्त्यावर आम्ही चुकलो होतो तो रस्त्याचा पॉइंट आम्ही शोधत होतो. आमच्या सर्वांच्या नजरा त्या चुकलेल्या रस्त्याचा पॉइंटच शोधत होते. ते सर्व शोधत शोधत 50 ते 60 किलोमीटरच्या स्पीडनं आमची सर्वांची गाडी चालू होती. गणेश आणि सुशांत एकही टप्पा सोडत नव्हते. सर्वकडे नजरेने, एकटक नजरेने पाहत होते आणि तो पॉइंट शोधत होते. त्यानंतर सर्वजण मनोऱ्यामध्ये येऊन पोहोचले, जिथे सर्वांनी अगोदर चहा घेतला त्याच टपरीवर. त्यावेळेस सर्वजण शांत होते, सुन्न होते. त्या रस्त्याची एंट्री, एक्झिट गायब झाली होती. मग तो न संपणारा रस्ता, ते घर, हा काय प्रकार होता? आमचा भ्रम की अजून काही होतं? तो चहावाला, तो कोण होता? घडलेला संपूर्ण प्रकार हा अविश्वसनीय होता. पण हे सर्व काय होतं? पुढे 120 किलोमीटरवर पुढे गेल्यानंतर 2 रस्ते मिळतात. ते गाव कोणते, एका भाऊला विचारले. चहा घेत घेत त्या दुसऱ्या एका व्यक्तीला त्याने विचारलं. त्यानंतर त्या चहावाल्याने डोळे वटारून त्यांच्याकडे पाहिलं आणि तो आश्चर्यचकित होऊन त्यांना म्हणाला, तुम्हाला तो रस्ता भेटला? पावसातला तो रस्ता, आणि गेला होता त्या रस्त्यावर? त्यानंतर गणेश म्हणाला, हो, खूप लांबचा फेरा होता तो. त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की अगागागा, तो लांबचा फेरा नाही, मरणाचा फेरा होता. त्या रस्त्यावर जो जातो तो परत येत नाही. रस्ता गिळतो त्या लोकांना. पण तुम्ही कसा आला तिथून? आणि हे संपूर्ण ऐकून आम्ही सर्वजण गोंधळलो. आणि त्यानंतर हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आता इथे बसूनच संपूर्ण निपटावायचं असा आम्ही सर्वांनी विचार केला. त्यानंतर आम्ही चौघांनी त्या वयस्कर चहावाल्याला आमच्या समोर बसवलं आणि त्यानंतर त्या चहावाल्याने जे काही सांगितलं ते संपूर्णपणे धक्कादायक होतं आणि ते चौघांनी स्वतः अनुभवल्यामुळे ते खोटं ठरवायचं आता तर प्रश्नच उरला नव्हता. हा रस्ता हा भूलभुलैया आहे.
आणि त्या रस्त्यामध्ये एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो आणि रस्त्याच्या सापडे तो अडकतो माणूस. घेरी येते. तुम्हाला नक्की दिसलं तरी काय? तुम्ही सर्वजण बाहेर कसे आलात? त्या दिवशी माझा लेऊ पोहता येते. त्यानं सांगायला राहिलं की आडवी वाट पकडा. त्यात पाऊसही होता. त्यात तो माणूस माहितकर दिसत होता. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी त्या चहावाल्या माणसाला सर्व काही घडलेला प्रकार सांगितला. ते शेतावरचं घर, तिथे घडलेली संपूर्ण घटना, केदारचं ओरडणं आणि त्यानंतर त्याचं वागणं, अचानक आरडाओरडा करणं, हाताला धरून आणणं, गाडीत बसवणं, गाडी पटकन चालू होणं, हे सर्व काही आम्ही त्या माणसाला संपूर्ण घटना सांगितली. तो माणूस सांगतो की ते घर नाही तर ते घर नसून ते काळाचं नरडं होतं आणि ती माणसं नव्हती तर ती मडी होती आणि ती जशी पडली होती तसंच तुम्ही देखील तेथे पडला असता. आणि हे संपूर्ण ऐकून आमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अंगावरती शहारे आले, अंगावर काटे फुटू लागले. आणि औसेच्या रात्री तो रस्ता हा उघडा होता आणि ज्याची घेरी असेल तो त्या वाटेने जातो आणि तेथेच फसतो आणि ज्याने ती रात काढली तोच फक्त वाचतो आणि त्यामध्ये जो गेला तो मेलाच. तुम्ही लय नशीबवान बघा. देवाची कृपा म्हणून तर सुटला. लय किस्से ऐकलेत बघा त्या वाटेचे. त्यानंतर सर्व काही घडलेलं चित्र आमच्या डोळ्यासमोर आले. विश्वास नव्हता परंतु नाकारू देखील शकत नव्हतो. आम्ही फसलो कसो यापेक्षा त्या माणसाचा विचार होता की तुम्ही वाचले कसं काय, हाच प्रश्न महत्वाचा वाटू लागला होता. ज्यामुळे आम्ही फसलो कसे होतो परंतु आम्ही हादरलो खूप होतो. आपल्या सर्वांबरोबर हे कसं काय घडू शकते? त्यापेक्षा आपण सर्वजण वाचलो यावरच मनामध्ये सुख वाटू लागलं होतं. परंतु त्या माणसाने जे काही सांगितलं ते खरं होतं की खोटं होतं ते देव जाणो. परंतु चौघांनी काहीतरी विचित्र अघटित काहीतरी अनुभवलं होतं हे मात्र तितकंच खरं होतं. तो उंबरठा ओलांडला असता तर, झोपलेल्या माणसाला हात लावला असता तर वाचलो असतो का? केदारने जर वेळीच ओरडला नसता तर, आणि तो अचानक ओरडला त्यामुळेच तर सर्वजण वाचले. आणि सर्वजण केदारकडे थँकफुली पाहू लागलो आणि केदारमुळे सर्वांचा जीव वाचला असा मनामध्ये विचार येऊ लागला. केदार देखील थोडा वेळ बावचळला आणि म्हणाला, आई शपथ मला देखील काहीच समजत नव्हतं. खरोखरच मी काय बोलत आहे, मी काय करत आहे हे मला अजिबात सुद्धा समजत नव्हते. आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर हे सर्व काही मी करतच नव्हतो, हे आपोआपच माझ्याकडून घडत होतं. त्यानंतर तो चहावाला म्हणाला की तुम्ही मंदिरात जाऊन पाठक भटजींना भेटा, ते सर्व काही तुम्हाला समजून सांगतील. चहावाल्याने असं सांगितलं. त्यानंतर आम्ही सर्वजण कारंजामध्ये पोहोचलो आणि पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो. गुरुजी हे मंदिरात होते आणि तिथे जाऊन सर्वजण भेटले. त्यानंतर गुरुजींना आम्ही काहीतरी सांगायला लागलो तेवढ्यात गुरुजींनी आम्हाला मंदिरामधील एका रूममध्ये नेलं. त्यानंतर सर्वजण शांत बसले आणि गुरुजींना सर्व काही घडलेला प्रकार शांतपणे सांगू लागले. तेथे घडलेला संपूर्ण प्रकार, चहावाल्याचं बोलणं, सर्व काही गुरुजींना सांगितले. त्यावेळेस गुरुजी म्हणाले की तुम्हा सर्वांची घेरी ही नक्कीच आली होती परंतु तुम्ही महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्या सोबत. म्हणजेच केदारच्या हातून कोणती तरी दैवी शक्ती तुम्हा सर्वांचं कल्याण करत होती आणि तुम्हाला चांगला रस्ता मार्ग दाखवत होती असं पाठक गुरुजींनी सर्वांना हिंट दिली. आणि नंतर सर्वजण परत गेलो. दैवी शक्ती आणि आमच्याबरोबर असा विचार करत नंतर सुरुवातीपासून घडलेला प्रत्येक सुरुवातीपासून एक एक पैलूचा विचार करू लागलो. रस्ता चुकणं, अनोळखी घर, ते घर, तो न भिजलेला माणूस, बैलगाडीखाली बसलेलं ते दगडासारखं शांत कुत्रं, प्रेतासारखी झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, त्यानंतर रात्रभर फिरलेल्या गाडीतील किलोमीटरचा गोंधळ, या संपूर्ण घटनेतील घडलेल्या बरेच प्रश्नांची उत्तरे आता आम्हाला मिळाली होती. आणि त्यानंतर गुरुजी आता नवीनच प्रश्न सर्वांना देऊन गेले की दैवी शक्ती कोणती, केदारचं विचित्र वागणं
हे लक्षात आलं होतं, परंतु चौघांपैकी केदारच नुसता का, हे आम्ही शोधू लागले. कारण कारण केदारच्या वागण्याचा मूळ जर सापडला तर सर्व प्रश्नांचं उत्तर मिळेल. त्याबरोबरच आम्ही चौघे मित्र हे बरोबर होतो आणि चौघेही मित्र शाकाहारी होते. त्यानंतर सुशांतने आणि गणेशने शू केली होती, केदारने शू केली नव्हती आणि प्रसाद देखील तिथेच होता. त्यानंतर लहान सहान गोष्टीवर घडलेल्या प्रकारावर सर्वजण विचार करू लागले आणि त्यानंतर अचानक सुशांतच्या लक्षात आलं की सॅक, कारण हे तिघेही मोकळे होते. फक्त एक जणाने सॅक हातात घेतली होती उतरताना आणि त्यानंतर केदारच्या पाठीवर केदारने घेतलेली सॅक हाच चौघांमध्ये एकमेव फरक होता. आणि त्यानंतर गणेशने केदारची सॅक मागितली आणि गणेशने केदारची सॅक उघडली आणि त्याच्या सॅकमध्ये दररोजच्या वस्तूपेक्षा अजून एक वस्तू होती आणि ती वस्तू पाहिल्यानंतर एक महत्त्वाची कडी सुटली होती आणि सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळाली आणि गणेशचे डोळे पाण्याने भरून आले. सर्व काही त्याचा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर तो मित्रांना सांगू लागला की फ्रेंड्स, आपण एक महत्त्वाची कडी विसरत होतो. त्यानंतर गणेश म्हणाला की मित्रांनो, तुम्हाला ते गुरुजी आठवत आहेत का, आपण ज्यांना स्टँडवर सोडलं होतं आणि त्यांच्यापैकीच एक जणाची बॅग ही आपल्या गाडीतच राहिली होती आणि ती बॅग केदारच्या सॅकमध्ये होती. त्यानंतर एक जण म्हणतो की त्या बॅगेचा आणि गुरुजींचा काय संबंध. त्यावेळेस तो म्हणतो की संबंध आहेच, कारण चौकातला गायब झालेला चहावाला आठवा. त्यावेळेस गणेश म्हणाला, हा तरीच मला वाटत होतं की तो चहावाला मी कुठेतरी पाहिला होता. तो चेहरा मला ओळखीचा वाटत होता आणि तेच गुरुजी होते जे आपल्या गाडीमध्ये बसले होते आणि बस स्टँडवर उतरले होते आणि त्यानंतर ते मनोऱ्यातले गुरुजी हे देखील आठवा. तेच गुरुजी, आपण त्यांना एसटी स्टँडवर सोडले होते, तेच तिथे आपल्याला चहाच्या टपरीवरती भेटले होते. त्यामुळेच तर आपल्याला तो चेहरा ओळखीचा वाटत होता. सर्वजण अनोळखीच्या उंबरठ्यावर होते. त्यावेळेस गणेशने ती बॅग उघडली आणि त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ होता. त्या रस्त्यावरील प्रवास, घडलेली घटना, त्यानंतर गाडी लगेचच चालू होणं आणि दिशा ही बरोबर सापडणं, रस्ता बरोबर सापडणं, योग्य मार्गावर जाऊन पोहोचणं, हे सर्व काही, सर्वांचा जीव वाचणं, हे सर्व काही त्या ग्रंथाचा प्रभाव होता आणि त्याच शक्तीने सर्वांचं अमावस्या संपेपर्यंतच रक्षण केलं. केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि तीच सॅक त्याच्या पाठीवरती होती. आता सर्वांच्या लक्षात आलं होतं की केदारच का, तर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं होतं. आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचा आशीर्वाद घ्या, गुरूंचं दर्शन घ्या. तुम्ही पोरांनो लय नशीबवान बघा, देवाची कृपाच म्हणा. आणि त्यावेळेस त्यांचे शब्द आठवले. सर्वजण सुखरूप बाहेर पडण्याचे संपूर्ण चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आले होते आणि आता चौघांच्या देखील लक्षात आलं होतं की ते खरोखरच कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. येऊन गाडीत बसणं, बस स्टँडवर उतरणं, बॅग गाडीतच ठेवणं, नंतर चहाच्या टपरीवर भेटणं, सर्व काही देवाची सेवा करायला सांगणं, म्हणजेच मारुतीला नारळ फोडायला सांगणं, गुरूंचा आशीर्वाद दर्शन घ्यायला सांगणं, हे सर्वांच्या लक्षात आता हळूहळू येऊ लागलं होतं. आणि चौघांच्या वर येणारं संकट पाहून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं आणि चौघांच्या वर येणाऱ्या संकटाच्या काळामध्ये देखील त्यांची चौघांवर नजर होती. आणि आम्ही चौघेजण त्याच रूममध्ये पाणावलेल्या डोळ्यांनी शांत बसलो आणि चौघेही दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतो. गुरूंची अशा प्रकारे अनुभूती येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. नंतर सर्वांनी महाराजांच्या मठामध्ये जाऊन साष्टांग नमस्कार केला आणि हे सर्व शक्य झालं होतं ते सर्व गुरुचरित्र ग्रंथामुळेच. गुरुचरित्रातील प्रभावी ग्रंथ, यामुळे सर्वांचा जीव वाचला होता
आणि ते भयान घडलेलं अनुभव अजूनही चौघांच्या मनातून जात नाही. आणि ही घटना ही सत्य आहे. ही घटना खरोखर घडलेली आहे. एका पिशाच्य शक्तीने गाडीला अपघात करण्याचं ठरवलं होतं, पण ते फक्त वाचले हे गुरुचरित्र ग्रंथामुळेच, गुरूंच्या आशीर्वादामुळे आणि गुरूंच्या सुरक्षिते कवचामुळे. आणि हे सर्व घडले नाही ते फक्त गुरुचरित्राच्या पोथीमध्ये, कारण स्वतःच गुरूंनी त्या गाडीमध्ये प्रवास करून ती पोथी तेथेच ठेवून गेले होते, कारण त्यांना संपूर्ण घटनेचं अगोदरच त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी त्या शिष्यांचं रक्षण अशा प्रकारे केलं होतं. ही घटना खरोखरच सत्य घटना आहे. आणि ही संपूर्ण माहिती परमलोकविद्या श्री न. ख. क्षीरसागर नाशिक यांच्या पुस्तकामध्ये आहे. बोला श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सच्चिदानंद श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.